हे एक इतकं फॅसिनेटिंग मला ही प्रक्रिया वाटते, की एकांकिकेतून तुम्ही सुरुवात केलीत. तिथपासून म्हणजे एक 30, 35, 40 मिनिटाची एकांकिका, ते अनेक भागांची वेब सीरीज, इतक्या वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचला आहात. तर या सगळ्याची सुरुवात जिथून झाली, त्या एकांकिकांपासूनच बोलायला आवडेल. तुम्हाला काय वाटतं किती महत्त्वाचं माध्यम आहे एकांकिका? खास करून तरुणाईचा आविष्कार या दृष्टीने? मला वाटतं की तू म्हटलीस ना सुरुवात कुठून झाली हं, एकांकिकांपासून. तर मी म्हणेन मुळात माझ्या एकांकिका लेखनाची सुरुवात सुद्धा एकांकिकांपासून झाली. हं, कारण मी एकांकिका लिहिण्याआधी माझे वडील मोठे एकांकिका लेखक होते. हं. हे मला स्वतःला 11वी पर्यंत माहीत नव्हतं. बरं. माझे वडील लिहितात एवढंच मला माहिती होतं आणि जेन्युइनली लेखन या क्षेत्राशीच माझा काही संबंध नव्हता. हं. मग घरात लेखक असतात हां, आहे. घरात लेखक आहेत. अरे बाबा बँकेत जातात, बँकेतनं येतात. ते रात्री जागून लिहितात. हं, बालनाट्य आणि मुलगी झाली हो नावाचं नाटक त्यांनी डिरेक्ट केलं होतं. इतकंच मला माहिती आहे. बाकी हं. पलीकडे फार माहीत नव्हतं. मी 11वीत असताना राजेश देशपांडे दिग्दर्शक आम्हाला कॉलेजला एकांकिका दिग्दर्शक म्हणून आले होते आणि त्यांनी मला विचारलं, "बाबांकडनं एकांकिका आण ना." हं. तर मी म्हटलं, "हां." मुळात एकांकिका म्हणजे काय हेही माहीत नव्हतं मला. सो मी घरी आलो आणि आईला विचारलं, की "बाबांकडे एकांकिका आहे?" तर आई म्हणाली, "कुठली हवी आहे? किती आहे तशा?" ती म्हणाली, "खूप आहेत. विचार बाबांना." तर बाबांना म्हटलं, "तुमच्याकडे एखादी एकांकिका असेल तर दे ना." तर त्यांनी मला विचारलं, "तुला माहिती आहे एकांकिका म्हणजे काय?" मी म्हटलं, "नाही, मला माहीत नाही. मला राजेश देशपांडे बोलले म्हणून मी तुमच्याकडे येऊन." ते म्हणले, "अरे विचारलं. लाज नाही वाटत तुला?" असं करून त्यांनी आधी ओरडले मला. मग त्यांनी त्यांनी लिहिलेल्या एकांकिकांची स्क्रिप्ट्स दिली हं, आणि तिथून त्यांनी मला सांगितलं, "ही आधी वाच." आणि मी खरंच सांगतो मला वाचनाचा खूप कंटाळा होता. हं. त्यामुळे त्या मी वाचल्याच नाहीत. मी उलट राजेश देशपांडेंकडे गेलो आणि म्हटलं, की आहेत काही त्यांच्या जुन्या स्क्रिप्ट्स. मग राजेश देशपांडे मला सांगायला लागले, "अरे या एकांकिकेत ना त्यांनी हे केलेलं, या हं. एकांकिकेत ते केलेलं." मी म्हटलं, "अरे वाह! चला न वाचता मला कळलं त्यांनी काय लिहिलंय ते." पण तिथून मला असं वाटलं, की यायला हे सॉलिड आहे काहीतरी. हं, कारण 35 मिनिटात, 40 मिनिटात एखादी गोष्ट समजवणं हं, रादर मी म्हणेन एक मोठा कॅनव्हास छोट्याशा ड्युरेशनमध्ये लोकांपर्यंत घेऊन जाणं हे खूप कठीण आहे. हं, म्हणजे जसं अ, एक साधारण टेस्ट मॅच ही तितकीच कठीण आहे, पण 20-20 तितकीच कठीण आहे. कारण तुम्हाला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त इम्पॅक्ट हवा असतो. आणि तिथे माझी सुरुवात झाली. म्हणजे मी त्यांच्या एकांकिका वाचल्यानंतर मला कळलं, की याला सगळ्या एकांकिका वेगळ्या आहेत. हं, म्हणजे प्रत्येक एकांकिका वेगळ्या पद्धतीचा एक्सपेरिमेंट आहे. आणि मग असं झालं, की मी एकांकिका लिहायला लागलो. सुरुवातीला हरलो. मी घरी यायचो, परत बाबा म्हणायचे, "काय झालं?" मी म्हणाला, "हरलो." तर ते म्हणायचे, की "कोण जिंकलं?" मग मी सांगायचो, की "अद्वैत दादरकर जिंकला, हं. नाहीतर आणखीन कोण समीर सुर्वे जिंकला, प्रमोद शेलार जिंकला." "मग त्यांच्या पाहिल्यास तू?" तर मी म्हटलं, "नाही, नाही, मी लोकांच्या एकांकिका टाळ्या वगैरे वाजवत नाही." आणि कधी-कधी मला असं वाटायला लागायचं, की तेच परीक्षकांना फोन करून सांगतात आणि म्हणतात, "ह्याची एकांकिका जिंकू नका म्हणून, हा माझ्याशी बाबा. भांडतो, हा बाबा, हा भांडतो माझ्याशी म्हणून." तर एकदा मी जाऊन बोललो, "तुम्ही ना बहुतेक फोन करून सांगत असाव्यात, कारण तुम्हाला सगळे ओळखीचे आहेत." तर ते म्हणाले, "एकदा ना फायनल बघायला तर जा." हं, देन मी फायनल बघायला गेलो आय-एन-टीची आणि मग मला कळायला लागलं, की मी कुठे कमी पडतोय. हं, सो तू जे म्हणालीस ना, की सुरुवात कुठून झाली, तर ती एका अपयशापासून झाली होती. हं, की या काय असायला हवं त्यात आणि काय नसायला हवं त्यात, हे जोपर्यंत कळत नव्हतं तोपर्यंत अंदाज येत नव्हता. आणि मग मला कळलं, की अच्छा हे असं आहे का? मग मी परत त्यांच्या एकांकिका नव्याने वाचल्या. हं, तेव्हा मला कळलं, की त्या आणखीन खोल आहेत. हं, आणि मग तिथून सुरुवात झाली. मग आय-एन-टीला मी 3 वर्ष बेस्ट लेखक झालो वगैरे सगळी सुरुवात झाली. पण सुरुवात झाली त्या न कळलेल्या एकांकिकांपासनं. हं, ते त्याच्यानंतर मला खूप सोपं होत गेलं. म्हणजे एकांकिका बालक-पालक ही त्याच्या आधी काउंटडाऊन नावाची एकांकिका जिंकली होती. हं, त्याच्यावर चित्रपट होणं शक्य नव्हतं. पण बालक-पालक हा माझ्या आयुष्यातला त्या एकांकिकांमुळे दिलेला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट होता. हं, कारण बालक-पालकमुळे मी बालक-पालक एकांकिका लेखक ते डायरेक्ट चित्रपट लेखक हं. अशी मोठी उडी घेऊ शकलो. आणि त्याचं सगळं श्रेय मी नंतर एकांकिकांना देईन, कारण त्याच्यानंतर मला खूप सोपं झालं. कारण निर्मात्यांना मी एकांकिका बघायला बोलवायचो. हं, कारण त्यांना त्या 30 मिनिटात
साधारण 2.5 तासात काय दिसणार आहे हे संक्षिप्त रूपात कॅरेक्टरायझेशन सकट सगळं दिसायचं आणि मला प्रेझेंटेशनची नवीन पद्धत मिळाली. दॅट इज एकांकिका.